स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार आहे सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थ वाणी. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत. तर 15 तारखेला आहे कृष्ण जयंती, कृष्ण जन्माष्टमी सुद्धा म्हणतो आपण त्याला. तर त्या दिवशी आपण छान पद्धतीने कृष्ण जन्माष्टमी ही साजरी करत असतो. आणि त्या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या असतात. तर त्या कोणत्या? रात्री 12 वाजता आपल्याला सेवा करायच्या आहेत आणि त्या 12 ते 12:39 मध्ये केल्या तरीही चालतात. त्याच्यानंतर आपल्याला पाळणा हलवावा लागतो. तर त्या सेवा कोणत्या करायच्या? तुमच्याकडून जेवढ्या होतील तेवढ्या तुम्ही सेवा करू शकतात. असं काही बंधन नाही की एवढ्याच केल्या पाहिजे तेवढ्याच केल्या पाहिजे. कारण काही जणांना काही त्रास असू शकतो की ज्याच्यामुळे ते जास्त वेळ बसू शकत नाही किंवा काही प्रॉब्लेम असू शकतो. तर फक्त मनातून भाव असावा आणि अगदी मनापासून सेवा करायची, जेणेकरून तुम्हाला त्याचं फळ जे आहे ते चांगल्या पद्धतीने भेटेल. तर रात्री 12 वाजता म्हणजे कृष्ण जयंतीला तुम्हाला रात्री 12 वाजता सेवा करायच्या आहेत. तर तुम्ही 12 ते 12:39 मध्ये सुद्धा करू शकतात, नाही तर 12:39 नंतर सुद्धा करू शकतात. पण जर तुम्हाला जास्तच म्हणजे लवकर करायचे असेल तर तुम्ही 11:30 नंतर करू शकतात. तर 11:30 नंतर तुम्ही सेवेला सुरुवात करू शकतात. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली सेवा आहे ती व्यंकटेश स्तोत्रमची. तर व्यंकटेश स्तोत्रमची तुमची जेवढी इच्छा असेल तेवढ्या वेळेस तुम्ही पठण करू शकतात. पण तुम्ही जर 21 मंडलांची जर सेवा केली व्यंकटेश स्तोत्रमची तर अतिशय उत्तम असणार आहे. आता 21 मंडल म्हणजे काय? तर एक मंडल म्हणजे 21 वेळेस जेव्हा तुम्ही व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करतात ते एक मंडल होतं. 21 वेळेस व्यंकटेश स्तोत्रम पठण केल्यावर एक मंडल होतं, म्हणजे 21 मंडल तुम्हाला करायचे आहेत. आता तुम्हाला समजलं असेल. तर आणि ते पठण करण्याची पद्धत कशी आहे की व्यंकटेश स्तोत्रम जे आहे ते 1 ते 10 ओव्यापर्यंत जे आहे तिथपर्यंत तुम्हाला पठण करायचं आहे. त्याच्यानंतर फलश्रुती आहे. म्हणजे तुम्ही 21 वेळेस जर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं असेल तर 20 वेळेस तुम्हाला 10 ओव्यापर्यंत पहिले पठण करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही 21व्या वेळेस पठण करणार त्यावेळेस तुम्हाला सगळं पठण करायचं आहे. तर अशा पद्धतीने 21 मंडल जर झाले तर नक्की करा, नाही झाले तर तुमच्या इच्छेनुसार व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करा. तर त्याच्या पुढचं आहे की विष्णू सहस्त्रनाम. आता विष्णू सहस्त्रनाम हे खूप मोठी सेवा आहे. तुमच्याकडून जर तुम्हाला पठण करता आलं तर अतिशय उत्तम, पण नाही जरी झालं तरी निदान तुम्ही श्रवण करा, कारण श्रवण करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. त्याच्यानंतर पुढची सेवा आहे की विष्णू सहस्त्रनामावली. भगवान विष्णूंचे 1000 जे नावं आहेत, ही सेवा जर तुम्ही केली तर याचं खूप पटीने तुम्हाला फळ भेटणार आहे. कारण तुळस ही जी आहे ही विष्णुप्रिया म्हणून ओळखली जाते. तर तुम्ही जर भगवान विष्णूंची 1000 नावे घेऊन जर ही सेवा केली, एक तुळशीपत्र घ्यायचं, जे बाळकृष्ण आहेत त्यांच्या समोर ठेवायचं, एक नाव घ्यायचं आणि समजा तुमच्याकडून जर एवढे 1000 नावं जर घेणं नसेल होत तर ओम नमो भगवते वासुदेवाय अशी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात. पण जर तुमच्याकडे 1000 तुळशीपत्र असतील तर अतिशय उत्तम, आणि नाही जरी असेल, एक जरी तुळशीपत्र असेल तर तुम्ही ते एक तुळशीपत्र घ्यायचं, एक नाव म्हणायचं, ते ठेवायचं, परत तेच तुळशीपत्र उचलायचं, दुसरं नाव घ्यायचं. असे भगवान विष्णूंचे जे आहेत ते 1000 नावं तुम्हाला घ्यायची आहेत. आणि ही एक सेवा जर झाली तर नक्की करा. आणि त्याच्यानंतर 12:39 नंतर मध्ये तुम्हाला सेवा करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 12:39 नंतर बाळकृष्णाचा जो पाळणा आहे तो हलवायचा आहे. तर या सेवा आहेत की तुमच्याकडून जर दुसरं काही नाही झालं तर निदान या सेवा तरी करा, कारण या अगदी महत्त्वाच्या सेवा आहेत ज्या तुम्हाला श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशी करायच्या आहेत. आणि आता संतान प्राप्तीसाठी जर कोणाला सेवा करायच्या असतील तर त्यासाठी काय करायचं? तर संतान प्राप्तीसाठी जर सेवा करायची असेल तर तुम्हाला 12 वाजेपासूनच करावे लागणार आहेत. तर त्यामध्ये करायचं की बाळकृष्णाचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. मग फक्त महिलांनी केला तरी चालेल, पण दोघं नवरा बायकोनं जर केलं तर अतिशय चांगलं. तर तो नवरा बायको मिळून किंवा तुम्ही केला तरीही चालेल. तर त्यासाठी तुम्हाला अभिषेक करायचा आहे. बाळकृष्णांना छान छान वस्त्र घालायचे आहेत आणि त्याच्यानंतर एका पाटावर बाळकृष्णांना पहिले बसवून द्यायचं. त्याच्यानंतर तुम्हाला सेवा करायच्या आहे जे आहे ते एका पाटावर ठेवायचे. त्याच्यानंतर तुम्हाला गीतेचा 15वा अध्याय पठण करायचा आहे आणि त्यानंतर गीतेची 18 नावे तुम्हाला पठण करायची आहेत. त्यासोबत तुम्हाला संतान गोपाल स्तोत्र जे आहे ते एक वेळेस म्हणायचं आहे. त्याच्यानंतर संतान गोपाल मंत्र जो आहे तो तुम्हाला 108 वेळेस म्हणायचा आहे. त्याच्यानंतर भगवान विष्णूंची 24 नावं जी आहे त्याचं पठण तुम्हाला करायचं आहे. आणि विष्णू सहस्त्रनामा
विष्णू सहस्त्रनाम जे आहे त्याचं जर तुम्हाला पठण करता आलं तर अतिशय उत्तम, पण नाही करता आलं तर निदान तुम्ही श्रवण तरी करू शकतात. तर या ज्या काही सेवा आहेत मी सांगितल्या आता, तर या सेवा तुम्हाला संतान प्राप्तीसाठी त्या दिवशी करायच्या आहेत. कृष्ण जयंतीच्या दिवशी रात्री तुम्हाला 12 नंतर तुम्ही या सेवा करू शकता. तुम्हाला आता समजलं असेल, अभिषेक करायचा आहे, गीतेचा 15वा अध्याय तुम्हाला म्हणायचा आहे, गीतेची 18 नावे तुम्हाला म्हणायची आहेत. त्याच्यानंतर संतान गोपाल मंत्र तुम्हाला 108 वेळेस म्हणायचं आहे. संतान गोपाल स्तोत्र जे आहे ते तुम्हाला 1 वेळेस म्हणायचं आहे. विष्णू सहस्त्र नाम जे आहे त्याचं तुम्हाला 1 वेळेस पठण करायचं आहे. आणि भगवान विष्णूंची जी 24 नावे आहेत याचं तुम्हाला एकदा पठण करायचं आहे. तर या ज्या काही सेवा आहेत त्यासोबत तुम्ही व्यंकटेश स्तोत्र जे मी सांगितलं तर ते सुद्धा करू शकतात. त्याच्यानंतर विष्णू सहस्त्र नामावलीची सुद्धा तुम्ही सेवा करू शकतात. आता एक गोष्ट की जे तुम्ही तुळशीपत्र ठेवणार आहात बाळकृष्णाजवळ, तर त्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्याच्यातून एक तुळशीपत्र घ्यायचं आहे आणि ते तुमच्या तिजोरीत ठेवायचं आहे. कारण त्या तुळशीपत्रांवर खूप काही सेवा झालेली असणार आहे, म्हणजे लक्ष्मी स्वरूप ते असणार आहे. तर त्याच्यामुळे ते उचलून तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुमच्या तिजोरीत ठेवायचं आहे. आणि तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही एखादं तुळशीपत्र तुमच्या देवारात सुद्धा ठेवू शकतात. तर या काही सेवा होत्या ज्या तुम्हाला कृष्ण जयंतीच्या दिवशी करायच्या आहेत. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता करायच्या आहेत. आणि या सेवा जर तुम्ही मनापासून केल्या तर याचं फळ भेटल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. तर या सेवा करायला विसरू नका, नक्की करा. अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.